नमस्कार. सुरू आहे प्रसारमाध्यम स्पेशल राजकारणापलीकडचं गोकुळ. गोकुळसोबत गोकुळचं राजकारण हा सुद्धा दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत प्रत्येकाच्या चर्चेचा आणि आवडीचा विषय. याच राजकारणातील सातत्याने चर्चेत येणारा मुद्दा म्हणजे वासाचं दूध आणि दुय्यम प्रतीचं दूध. आज आपण वासाचं दूध आणि दुय्यम प्रतीचं दूध म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ. गोकुळमध्ये दुधाच्या गुणनियंत्रणासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. अगदी गोठ्यापासून ते वितरण व्यवस्थेपर्यंत दुधाच्या गुणवत्तेची काळजी घ्यावीच लागते. धार काढल्यानंतर उत्पादकांनी ते दूध प्राथमिक दूध संस्थेत जमा केल्यानंतर ते दूध अगदी 2-3 तासाच्या आत जवळच्या शीतकेंद्रात आणलं जातं. दूध स्वीकारताना चांगलं दूध, दुय्यम प्रतीचं दूध, वासाचं दूध आणि चौथं म्हणजे रिजेक्टेड दूध असे या 4 प्रकारे या दुधाचं वर्गीकरण केलं जातं. दूध डॉकवर आल्यानंतर इथे सर्वात प्रथम कॅनमधील दुधात हानिकारक कीटक, इतर घटक आणि भेसळयुक्त पदार्थ आहेत का याची तपासणी होते. असं काही आढळलंच तर ते दूध नाकारलं जातं. ते नाकारलेलं दूध म्हणजे रिजेक्टेड दूध. ज्या वेळेला दुधाचा कॅन उघडला जातो तेव्हा त्यामधून एक प्रकारचा असा विशिष्ट वास येतो. तो वास आला की ते वासाचं दूध मानलं जातं. त्यासाठी एक केमिकल टेस्ट घेतली जाते. ज्या दुधामध्ये 0.15% पेक्षा जास्त ॲसिडिटी असेल तर ते दूध हे वासाचं दूध म्हणून ठरवलं जातं. वासाचं दूध हे खरं तर जवळजवळ खराबच झालेलं असतं. त्या दुधाचं नासलेलं दूध तयार होतं. असं वासाचं दूध जर संघाने घेतलं तर इतर सर्व चांगलं दूध देखील खराब होण्याची शक्यता असते. बरं, ते दूध उत्पादकाला परत देणं पण शक्य नसतं. अशा वेळी अशा प्रकारचं हे दूध वेगळं संकलित करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून दुय्यम दर्जाचं तूप तयार केलं जातं. हे तूप विकून त्यापोटी मिळणारा परतावा हा दूध उत्पादकांना दिला जातो आणि त्यांचे जे काही थोडेफार नुकसान झाले आहे ते भरून दिले जाते. दुय्यम प्रतीचे दूध डॉकवर समजत नाही. दूध ज्या वेळेला आतमध्ये येतं तेव्हा त्याचं वजन केलं जातं आणि त्याच्यातले सॅम्पल काढून तपासले जातात. दूध दुय्यम प्रतीचं आहे का चांगलं दूध आहे हे प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच कळतं. शासनाच्या नियमाप्रमाणे गाईच्या दुधाची फॅट ही 3.2 आणि SNF 8.3. पुन्हा एकदा सांगतो की गाईच्या दुधाची फॅट 3.2 आणि SNF 8.3 आणि म्हशीच्या दुधाची फॅट 6 आणि SNF 9 पेक्षा खाली असेल तर ते दूध हे दुय्यम प्रतीचं दूध मानलं जातं. वासाच्या दुधाचं प्रमाण हे साधारणपणे 0.001% ते 0.002% इतकं कमी असतं. दुय्यम प्रतीच्या दुधाचं सरासरी प्रमाण म्हशीचं दूध असेल तर ते 2 ते 3% आणि जर गाईचं असेल तर ते जास्तीत जास्त 14% पर्यंत असतं. पाहत राहा राजकारणापलीकडचं गोकुळ, फक्त प्रसारमाध्यम न्यूजवर.